हॅलो गाईज, तर ना आज आपण ना 1 kg केक बनवणार आहोत. कार थीममध्ये केक आहे आणि त्याचं मी बेसिक स्ट्रक्चर बनवून घेतलेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला डेकोरेशन करायचं आहे आणि माझ्यासाठी हा केक खूप हार्ड आहे. तर चला डेकोरेशन करूयात. तर सगळ्यात आधीची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मला रोड दाखवायचा आहे आणि रोडसाठी मी ऑब्वियस आहे की चॉकलेट यूज करणार आहे आणि मी हे चॉकलेट नॉर्मल मेल्ट करून घेतलं आहे. तर आपण हे पूर्ण मी रोडच दाखवणार आहे म्हणून मी हे पूर्ण कवर करते. ॲक्च्युली यांचा दुसरासुद्धा केक आहे जो की त्यांनी सांगितलं आहे की तुमच्यानुसार कस्टमाइज करा. फक्त त्यांनी ही एक डिझाईन मला पाठवलेली ज्याच्यावर आपल्याला गाड्या वगैरे ठेवायच्या. तर आधी मी रोड कंप्लीट करून घेते आणि मग बाकीचं आपण डेकोरेशन करूया, ठीक आहे. आणि हो, कस्टमरने मला जे डिझाईन पाठवलेले त्याच्यामध्ये फॉन्डंट होतं, पण आपण फॉन्डंट नाही यूज करणार आहे. नाईफ दे मला. शिट. ॲक्च्युली मी या केकला जास्त पण चॉकलेट नाही लावू शकत कारण की मग हे असं पडणार आहे ना खाली, म्हणून. ओके, तर बॅड लक म्हणजे लाईट गेली आहे, पण काय नाही, तुम्हाला दिसत असेल तर बघा, कारण की मला आता केक कंप्लीट करणं भागच आहे. ओके, तर जसं मी साईडने कवर केलं आहे तसं वरती पण कवर करणार आहे. येस. आपल्याला ड्रिपिंग वगैरे नको आहे, जरा पण ड्रिपिंग नको आहे. ओके, ड्रिपिंग नको होती पण आपण नॉर्मल चॉकलेटला असं पसरवून घेतलं आहे. आता बाकीचं डेकोरेशन करूयात. ओके, तर ना मी ह्या गाड्या मला मिळाल्यात आणि ह्या आणल्यात. रेडवर रेड नाही सूट होणार, सॉरी ब्लॅकवर ब्लॅक नाही सूट होणार, मला रेड ठेवावी लागेल. ब्ल्यू पण एक सूट होणार आहे, एकच गाडी मावेल. आणि अजून खाली गाडी मावल्या तर मावतील, बघू, ट्राय करूयात. त्याच्या आधी सगळ्यात आधी ग्रास देऊन घेते मी केकला, कारण की व्हिडिओमध्ये ग्रास आहे ना, म्हणून. तर मी सगळीकडे ग्रास देऊन घेणार आहे असंच. व्हिडिओ एवढी नाही शूट करत कारण की मग लाईट पण गेली आहे आणि व्हिडिओ पण खूप लांब होणार ना, म्हणून. ओके, तर मी ग्रीन कलरने ग्रास देऊन झालेला आहे. आता मी
हे असं मी घेतलेलं आहे. येस. आणि आता मला ठेवायचे आहेत गाड्यामध्ये. तर मला असं वाटतं आहे, ओके, फ्रंट साईड ही असणार आहे. आधी आपण बाकीच्या गोष्टी पण लावून घेऊ. कुठे गेली थीम? तर सगळ्यात आधी मला हे 12 नंबर लावून घ्यायचा आहे, कारण की 12th बर्थडेचा हा केक आहे. दिसतंय? 12th लावलं. इथे लावलं असतं तरी सुपर्ब दिसलं असतं. इथे मी लावणार आहे हॅपी बर्थडे ओम. ठीक आहे. ओके. आणि अजून थोडे बलून्स होते इथे. आणि अजून बलून्स होते. ॲक्च्युली ही सगळी थीम फॉन्डंटची होती, पण आपण करतोय पेपर थीम. रेड कलरची कार तर आहे याच्यामध्ये, पण व्हाईट कार सूट होईल. मेन म्हणजे कार हल्ल्या नाही पाहिजेत, नाही तर खूप वांदे होणार. नाही हलत आहे. ओके. आता अजून मला ठेवायची एक उतरताना गाडी ठेवायची आहे, आणि जर ती गाडी उतरली ना तर वांदे होतील. अजून माझ्याकडे आहेत गाड्या, ह्या पूर्ण केक कवर करतायत ना. छोटीशी गाडी पण आहे जी मी मागे ठेवेल आणि ही पुढे ठेवेल. ठीक आहे. आणि खाली एक गाडी मावली पाहिजे, तर छोटी गाडी ठेवावी लागेल असं मला वाटतंय, कारण की गाड्या मावणारच नाही आहेत. आय थिंक बेस छोटा झाला आहे की केक मोठा झाला आहे, समजत नाही आहे. ओके. तर मी गाड्या ठेवलेल्या आहेत, फक्त मला भीती एवढीच आहे की त्या पडल्या नाही पाहिजे. तसं मी प्रेस करून स्टिक केलं आहे आणि हलत पण नाही आहे. आता ही एक गाडी ठेवते आहे. थोड्या वेगवेगळ्या ठेवाव्या लागतील, कारण की बाकीच्या गाड्या मावणार नाही म्हणून. ही पण गाडी मी ठेवली आणि मूव्ह करून बघितली तर हलत नाही आहे. तर येस, गाड्या परफेक्ट बसल्यात. आता मला ही पण एक गाडी ठेवायची होती, पण ही गाडी ना इथे अशी मावली पाहिजे. मावली असतं बरं दिसलं असतं. किंवा मग गाडीचे स्टिकर जर लावलं तर, एक गाडीचं स्टिकर असेल माझ्याकडे. हा हा, पण ते ह्या गाडीचं आहे. जे की मी दुसऱ्या केकसाठी बनवलेला, तो आपण ह्या केकला लावतो. ठीक आहे. आणि अजून बाकीचं डेकोरेशन करायचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते. मला ना त्या केकमध्ये दाखवायचं आहे सिग्नल. येस, आपण सिग्नल दाखवणार आहोत. ओके, हा सिग्नल दाखवला आहे आपण. आणि अजून आता तुम्हाला दिसेल की ना एक एक गोष्ट जसं आपण ॲड करत जातो आहे तसं तसं केक किती भारी दिसणार आहे. ओके. आणि अजून आपण काय ॲड करणार आहे, ही फ्लॅग रेसिंगचा असतो ना, तो फ्लॅग ॲड करणार आहोत आपण. आणि याच्यासोबतच दुसरा पण एक केक आहे जो की आपल्याला बनवायचा आहे. येस, हे बघा, हे पुढून असं दिसतंय. आता स्टॉप कुठे लावू मी? स्टॉप आहे, क्लाउड आहे, क्लाउड्स इथे लावते.
ठीक आहे. आणि अजून मला स्टॉप पण लावायचा आहे. इथे लावूयात स्टॉप. त्याच्या खाली काडी पण देते, म्हणजे कसं रिअलिस्टिक वाटेल. स्टॉप लावलं. आणि अजून काय लावायचं राहिलं आहे, हे कन्स्ट्रक्शनचं मी इथे लावते. हे मी एक्स्ट्रा करून ठेवलेलं आहे कारण की कार, ओ माय गॉड, आपला क्लाउड निघतोय. ओके. अजून येस. तर हा असा केक आहे. रेफरन्स फोटोनुसार तर मला बरोबर वाटतोय, मस्त वाटतंय. ठीक आहे. अजून मी थोडीशी याला ग्रीन कलरची क्रीमने डेकोरेट करणार आहे, म्हणजे ग्रास अजून दाखवणार आहे या केकला. आणि फायनल टच देते आणि मग तुम्हाला दाखवते. ठीक आहे. ओके. तर ना मी आता इथे साईडला पण ग्रास देते कारण की मला थोडं ते केक रिकामं वाटत होतं, आणि इथे दिलं तर अजून लुक वाढेल. आता मी फक्त केक अजून कसा सुंदर दिसेल ह्याच्याच मागे आहे. आणि ते एकदा फायनल झालं, मला असं वाटलं की हां बाबा आता केक छान दिसतोय, तेव्हाच डिझाईन करायचं थांबेल मी. आणि अजून मला बाकीचे पण तीन केक डेकोरेट करायचे, चौथा केक बनवायचा आहे. आणि हा एक केक आहे. आणि नंतर उद्याच्या केकला सुरुवात करायची आहे, म्हणून मी जास्त टाईम पण नाही देऊ शकत. ठीक आहे. किती वाजले? 5 वाजलेत ना. 5:15 ते 5:30 वाजेपर्यंतच या केकला टाईम द्यायचा आहे मला. ओके. आता अजून काय करू शकतो? येस, इथे थोडंसं ग्रास दाखवायचं लागेल मला कारण की हे रोड कंप्लीट झालं असं. ओके. अजून काय दाखवायचं राहिलं आहे का? मला तर असा पण हा केक खूप छानच दिसतोय, पण थोडंफार कुछ तो कम लग रहा है मेरे को. ओके. तर आपला हा केक फायनल रेडी झालेला आहे. एकदाचा क्लोजअप लुक बघून घ्या. ओके. तर तुम्ही केक बघितला, तर हा केक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.